विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर माजी खासदार सुजयदादा विखे पाटील यांचे भाषण खऱ्या अर्थाने चर्चेत आले आहे। संगमनेर तालुक्यातील जनतेला त्यांनी केलेले आश्वासन संगमनेर तालुक्यातील जनता कायमच लक्षात ठेवील। सुजयदादा विखे यांच्या मार्गदर्शनाखाली आमदार अमोल खताळ ही सर्व आश्वासने पूर्ण करतील असा आशावाद देखील अनेकांना आहे। सुजयदादा विखे यांचे संगमनेरात झालेले भाषण आंबेडकर आपल्या सर्वांचे शिवसेनेचे हिंदुत्वचे सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे स्वर्गीय अण्णाभाऊ साठे यांना विनम्र अभिवादन करतो। आज संगमनेरच्या इतिहासातील एक सोनेरी पान म्हणता येईल। संगमनेरच्या इतिहासाला आज नवीन संगमनेरमध्ये पर्व चालू झालं। आपल्या सर्वांचं सुजय पर्व आजच्या या विजयी संकल्पाचा जल्लोष करण्यासाठी उपस्थित असलेले आपल्या सर्वांचे लाडके मार्गदर्शक डॉक्टर सुजयदादा विखे पाटील, ज्येष्ठ नेते वसंतराव गुंजाळ, ॲडव्होकेट बापूसाहेब गुळवे, दिलीपराव धनंजय, आज आपल्या समोर एक सामान्य शेतकरी कुटुंबातील मुलगा ज्यांनी आजपर्यंत सामाजिक राजकीय जीवनात काम करताना फक्त आणि फक्त जनसेवेचा वसा घेतला। आपल्या सर्वांचे लाडके महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब असतील, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार असतील, अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब असतील, डॉक्टर सुजयदादा असतील, शैलीताई विखे असतील, या सर्वांनी जो माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्यावर विश्वास टाकला आणि या संगमनेर तालुक्यातील या मायबाप जनता भगिनींनी, या आमच्या लाडक्या भगिनींनी, या संगमनेरातील स्वाभिमानी युवकांनी, कामगारांनी, शेतकऱ्यांनी, बेरोजगार युवकांनी अमोल खताळावर विश्वास टाकला, म्हणजे सुजयदादा विखे पाटलांवर विश्वास टाकला। आज विखे पाटील परिवाराने संगमनेरमध्ये 600 कोटीच्या पुढे विकासासाठी निधी दिला। महायुती सरकारच्या माध्यमातून काम करताना संगमनेर तालुक्यात असलेली दादागिरी दहशत याला कुठेतरी एक प्रकारे अंकुश ठेवण्याचं काम नामदार राधाकृष्ण विखे पाटील असतील, आपल्या सर्वांचे लाडके नेते सुजयदादा असतील यांनी केले। त्या गोष्टीमुळे समोरचा 40 वर्षापासून लोकप्रतिनिधी असलेला मंत्री असलेला ज्या माणसाला 40 वर्षात या संगमनेर तालुक्याचा पाण्याचा प्रश्न सोडवता आला नाही, संगमनेरमध्ये त्यांच्या माध्यमातून, त्यांच्या बगलबच्च्याच्या माध्यमातून असलेली दादागिरी दहशत ही मोठ्या प्रमाणात वाढली होती। परंतु आपल्या सर्वांच्या काळजीपोटी संगमनेर तालुक्यात होत असलेल्या गोरगरिबांवरील अन्यायापोटी सुजयदादा विखे पाटलांनी संगमनेरमध्ये मागील 1 महिन्यापूर्वी आपल्याकडे येऊन संगमनेरातील विविध भागामध्ये त्यांच्या युवा संकल्पाच्या माध्यमातून आपण सहभाग घेतला। या युवा संकल्पाच्या माध्यमातून आपल्याला फिरताना जाणवलं असेल तर या संगमनेर तालुक्यामध्ये युवक असतील, लाडक्या बहिणी असतील, कामगार असतील, शेतकरी असतील, यांचा सन्मान फक्त आपल्या महायुती सरकारने केला। आम्ही जनता पाडून दाखवेल आणि तुम्हाला या तालुक्याच्या वतीने आम्ही तुम्हाला वाढदिवसाचं गिफ्ट देत आहोत।
संगमनेर शहरामध्ये आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने निवडून आलेले नवनिर्वाचित आमदार, आपल्या सगळ्यांमधले सर्वसामान्य कुटुंबातले आपले मित्र माननीय आमदार अमोलजी खताळ यांचं सर्वात प्रथम आपल्या सगळ्यांच्या वतीने अभिनंदन करतो। आज अमोलचा हा विजय अनेक लोकांचा आणि अनेक नेत्यांच्या कार्यकर्त्यांच्या वर्षानुवर्ष झालेल्या संघर्षाचं यश आहे। कैलासवासी संभाजीराजे थोरात, माननीय श्री वसंतरावजी गुंजाळ, माननीय ॲडव्होकेट बापूसाहेबजी गुळवे, माननीय दिलीपराव शिंदे, माननीय आबासाहेब थोरात, माननीय डॉक्टर इतापे, माननीय डॉक्टर डेरे, माननीय राजेशजी चौधरी, माननीय जनाजी आहेर, माननीय साहेबरावजी नवले, माननीय बाबासाहेबजी कुटे, या सर्व नेत्यांच्या अनेक वर्षाच्या परिश्रमाचं फळ आणि या संगमनेर मतदारसंघाच्या सर्वसामान्य युवकांचं, या संगमनेर मतदारसंघाच्या लाडक्या बहिणींचं आणि या सर्वसामान्य कुटुंबातल्या प्रत्येक व्यक्तीची ताकद आणि त्याचा त्याग, या सगळ्या गोष्टींचा सारांश म्हणून आज आपल्याला सगळ्यांना हा दिवस पाहायला मिळालेला आहे। हे कुठलं एकट्याचं यश नाही, हे एकटं कोणीही या झालेल्या परिवर्तनाचं श्रेय घेऊ शकत नाही। हे एकटं यश सुजय विखेचं नाही, हे एकटं यश अमोल खताळचं नाही, हे एकटं यश व्यासपीठावर बसलेल्या मंडळीचं नाही, हे आपल्या सगळ्यांचं संयुक्त प्रयत्न म्हणून आज या संगमनेर विधानसभेमध्ये आपण परिवर्तन करू शकतो। आज आपण जे करून दाखवलेलं आहे, आज या संगमनेर विधानसभेचा आमदार फक्त अमोल खताळ नाहीये, समोर इथं बसलेला प्रत्येक माणूस या संगमनेर विधानसभेचा आमदार आहे। इथं प्रत्येकाला बोलायचा अधिकार मिळेल, प्रत्येकाला आपला प्रश्न मांडायचा अधिकार मिळेल आणि जी किंमत आणि जो न्याय आमदार अमोल खताळ आहे तोच न्याय इथं खाली बसलेल्या माझ्या युवकाला देखील मिळणार हा शब्द सुजय विखे तुम्हाला देतो। हे परिवर्तन ज्या मुद्द्याला धरून झालं, हे परिवर्तन ज्या उद्देशाने झालं, ते उद्देश आपण मिळून यशस्वी करू। आणि म्हणून माझी आपल्या सगळ्यांना एक हात जोडून विनंती आहे की कोणीही अमोल खताळ यांना जे आपण नारी उपस्थ नावाने हाक मारली, आपण काय म्हणायचो, अमोल भाऊ, कोणीही आमदार साहेब म्हणायचं नाही, अमोल भाऊ म्हणूनच 5 वर्ष आपल्यामध्ये ठेवायचं। इथं कोणी साहेब नाही, इथं कोणी तुमच्यावरती नाही आणि इथं कोणी तुमचं नेतृत्व करणार नाही। तुमचं आयुष्य, तुमचं भविष्य हे आमच्या सगळ्यांच्या मदतीने तुमच्या हातातून आम्ही तुम्हाला घडवून देणार आहोत, हे पण तुम्हाला त्या ठिकाणी सांगतो। इथं ना सुजय विखे साहेब आहेत, ना अमोल खताळ साहेब आहेत, ना व्यासपीठावर बसलेला कोणी साहेब आहेत। आम्ही सेवक आहोत आणि तुम्ही सगळे साहेब आहेत, हे या संगमनेर मध्ये आपल्याला करून दाखवायचं। येणाऱ्या कालावधीमध्ये अनेक गोष्टी आपल्याला करायच्या, अनेक प्रश्न आपल्याला सोडवायचे। अमोल मला आता मुंबईला जायचं, सत्ता स्थापना त्या ठिकाणी होणार आहे। आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने नुसतं संगमनेरमध्ये परिवर्तन झाले नाही, पण राज्यामध्ये देखील आपली सत्ता आलेली आहे आणि ही एक सगळ्यात महत्वाची जमेची बात। आज हे मिळालेलं यश मागच्या
अमोल, माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांना भेटून मी आपल्याला शब्द देतो की येणाऱ्या वर्षभरामधल्या कुठल्याही कॅबिनेटमध्ये पठार भागावर उपसा जलसिंचन योजना आणायची जबाबदारी आमच्या दोघांची राहणार. काम कसं केलं जातं, काम कसं केलं गेलं पाहिजे हे या संगमनेर मतदारसंघाच्या सर्वसामान्य जनतेला आम्ही दाखवणार. नुसतं एवढंच नाही, पण अवघ्या पुढच्या 3 महिन्यामध्ये संगमनेरच्या प्रत्येक दुर्गम भागामध्ये प्रवरा मेडिकल हॉस्पिटलच्या माध्यमातून गरिबांना मोफत आरोग्यासाठी आपण कॅम्प सुरू करणार आहोत. यापुढे कोणालाही संगमनेरमध्ये आपल्या मूलभूत उपचारासाठी पैसे भरावे लागणार नाही. इथं असलेला प्रत्येक माणसाचा उपचार डॉक्टर सुजय विखे पाटील मोफत करून देणार हे तुम्हाला आपलं संगमनेर आहे, सर्वसामान्यांचा संगमनेर आहे. आणि या सर्वसामान्यांच्या संगमनेरमध्ये 70% भाग हा जिरायत भागातला आणि पाण्यापासून वंचित आहे. आणि या पाण्यापासून वंचित असलेल्या भागाला दैनंदिन आपल्या मूलभूत गरजांसाठी झटावं लागतं. आरोग्य सुविधा देण्याची जबाबदारी सुजय विखेची आहे, पाणी देण्याची जबाबदारी आमच्या दोघांची आहे. एवढंच नाही, पण यापुढे आपल्याला निवडणुका आहेत, आपल्याला जिल्हा परिषदा आहेत, पंचायत समिती आहेत, नगर परिषदा आहेत. अनेक लोकांना वाटतं याला तिकीट मिळणार, त्याला तिकीट मिळणार. मी आज संगमनेरच्या तमाम नेत्यांना मी नम्रपणे विनंती करतो, हात जोडून विनंती करतो आणि मनापासून प्रार्थना करतो, माझ्या बोलण्याचं वाईट वाटून घेऊ नका. पण यापुढे माझी आपल्या सगळ्यांना नम्र विनंती राहील की जेव्हा कधी माझं संगमनेरमध्ये ज्या भागामध्ये येणं होईल, कृपया करून त्या भागातला व्यक्ती सोडून दुसरा कोणीही तिथं यायला नको, ही आपल्या सगळ्यांना विनंती आहे. ही सत्ता सर्वसामान्य माणसांची आहे. प्रत्येक गरीब माणसापर्यंत आपल्याला पोहोचायचं आहे, प्रत्येक वाडी वस्तीवर आपल्याला पोहोचायचं आहे. आणि ज्या कोणा व्यक्तीला या संगमनेरच्या भविष्याच्या राजकारणामध्ये सहभागी व्हायचं, मी तुम्हाला तुमच्या राजकीय निकषाचं उदाहरण देतो. तुमच्या निवडणुका असतील, कोणाला सरपंच व्हायचंय, कोणाला जिल्हा परिषद सदस्य व्हायचंय, कोणाला पंचायत समिती सभापती व्हायचंय, कोणाला नगरसेवक व्हायचंय. तुम्हाला हे पद मी देऊ शकत नाही, तो अमोल देऊ शकत नाही. जो व्यक्ती त्याच्या गावामध्ये सगळ्यात जास्त ढोलचं काम करेल, घरकुलचं काम करेल, स्वस्त धान्य देण्याचं काम करेल, तो यापुढे संगमनेरच्या प्रत्येक निवडणुकीचा उमेदवार राहणार. तुम्हाला आर्थिक दृष्टिकोनातून काळजी करायची गरज नाही. तुमचे वडील कुठले संचालक नसतील, तुमचा भाऊ कुठला ठेकेदार नसेल, पण जर तुम्ही गरिबांसाठी पळत असाल तर सुजय विखे तुमचा भाऊ म्हणून तुमच्या पाठीशी उभा राहणारा शब्द तुम्हाला देतो. यापुढे जसं शक्य असेल तसं प्रत्येक नगरपंचायतीच्या वॉर्डामध्ये येईल. माझी हात जोडून विनंती की नगरपंचायतीच्या वॉर्डामध्ये आल्यानंतर, महानगरपालिका किंवा नगरपालिकेच्या वॉर्डामध्ये आल्यानंतर जो माणूस त्या वॉर्डामध्ये असेल, तो माणूस सोडून त्या मीटिंगला कोणीच येऊ नका. ज्या ग्रामपंचायतीमध्ये मी जाईल, त्या ग्रामपंचायतमध्ये त्या गावाचा व्यक्ती सोडून दुसरं कोणी येऊ नका. आणि माझी सगळ्यांना हात जोडून विनंती, हे जे संगमनेरमध्ये येताना प्रेमापोटी काही लोक रस्त्यामध्ये थांबवतात, तुम्ही पण आम्हाला थांबू नका. आपल्याला यापुढे कोणीही स्वागत करायचं नाही, कोणीही फटाके वाजवायचे नाही. आपल्याला जनतेने यश दिलं, आपल्याला जनतेने मतदान टाकलं, आपल्याला जनतेने या विधानसभेचं नेतृत्व दिलं. आता आपल्याला सर्व बहुमत प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये
आपली सत्ता येत नाही तोपर्यंत आता आपण फटाकडे वाजवायचे नाही. ही नवीन निवडणूक आपल्याला ताकदीने लढवायची आहे. सर्वसामान्य माणसाच्या हिताची निवडणूक आणि गोरगरिबांच्या प्रश्नांना पुढे घेऊन मी आपल्याला विश्वास व्यक्त करतो की जे अनेक वर्ष प्रलंबित प्रश्न असतील, जे अनेक वर्षापासून रखडलेले प्रश्न असतील, आपण या मतदारसंघामध्ये पुढच्या 1 महिन्यानंतर जनसेवा युवा मंच या ऍपचं लॉन्चिंग तुमच्या तालुक्यामध्ये करू. त्या ऍपच्या माध्यमातून जेवढे 18 ते 35 वर्ष वयोगटातले मुलं असतील, तुमच्या घरातले मुलं, तुमच्या घरातल्या मुली, तुमच्या घरातला कोणीही व्यक्ती जो 18 ते 35 वयोगटातला असेल, जो 18 ते 35 वयोगटातला व्यक्ती असेल, तुम्हाला काहीच करायचं नाही. तो ऍप आपल्या मोबाईलमध्ये डाउनलोड करायचा. तो ऍप डाउनलोड केल्यानंतर तुमचा प्रश्न, तुम्हाला गावात पाणी येत नसेल, तुम्हाला गावामध्ये लाईट येत नसेल, तुम्हाला अनेक वर्षापासून डोल मंजूर होत नसेल, तुम्हाला पत्र्याच्या खोलीमध्ये राहतात पण तुम्हाला धान्य मिळत नसेल, नगरपालिकेमध्ये वॉर्डामध्ये राहतात पण तुमच्याकडे स्ट्रीट लाईट नाही, नगरपालिकेच्या वॉर्डामध्ये राहतात पण गटर तुमची कोणी साफ करायला येत नाही, कुठलाही प्रश्न तुमच्या मुलाला प्रत्येका कागदावर लिहून त्या ऍपच्या माध्यमातून फोटो काढून मला पाठवा. 5व्या दिवशी माझा माणूस येऊन तुम्हाला भेटेल आणि महिन्याभरात तुमचा प्रश्न मार्गी हे काम आपण संगमनेरमध्ये करू नका. कोणत्याही नेत्याकडे यापुढे अर्ज घेऊन दिवसभर फिरावं लागणार नाही. तुम्हीच या वार्डातले नगरसेवक, तुम्हीच प्रत्येक गावातले सरपंच आणि तुम्हीच संगमनेरचे आमदार. तुम्ही मला सांगायचं, मेसेज पाठवायचा त्या ऍपवर, दादा हा प्रश्न आहे. तुम्ही आणि कोणी तुम्हाला म्हटलं की मला का नाही सांगितलं बाबा, तू कसं काय डायरेक्ट केला? म्हणे मी तुमचा नाही, मी सुजय विखे पाटलासाठी करतो आणि म्हणून त्याच्याशी संपर्क ठेवतो. ही भावना प्रत्येक माणसाची पाहिजे. अनेक लोक अडवणूक करतील, अनेक लोक दाबायचा प्रयत्न करतील, पण आपल्याला एक स्वतंत्र भयमुक्त संगमनेर, एक अशी रचना जी सर्वसामान्य माणसाच्या हिताची रचना, एक अशी रचना जी या मतदारसंघाच्या गोरगरीब माणसाला आवाज देणार. कारण की मला या निवडणुकीमध्ये आणि अमोलला या निवडणुकीमध्ये जर कोणी निवडून दिला असेल तर ते कुठल्या एकट्या नेत्याने नाही, ते कुठल्या एकट्या सरपंचांनी नाही, त्या कुठल्या एकट्या नगरसेवकांनी नाही, प्रत्येक गावातल्या आणि प्रत्येक भागातल्या सर्वसामान्य माणसांनी गोरगरिबांनी निवडून दिलं आणि म्हणून आता त्यांचाच आवाज या ठिकाणी ऐकला जाईल. मान्य केलं. ही सभा आजची आमची शेवटची सभा आहे. यापुढे आम्हालाही कुठला जल्लोष किंवा आम्हालाही कुठल्या भावना जनसामान्य माणसामध्ये जाऊन व्यक्त करायचे नाही. आम्हाला विकास करू द्या. तुम्ही देखील विकासामध्ये सहकार्य करा. पण जर कधी कुठल्याही माझ्या एकाही मुलाला जर तुमच्या एकाही माणसाने हात लावला, पण जर कधी तुमच्या कुठल्याही पुढाऱ्याने, कुठल्याही ठेकेदाराने माझ्या एकाही माणसाला हात लावला तर याद राखा, टायगर अभी त्यामुळं टायगरने शांततेची भूमिका, टायगर शांत झाला. वाघ जेव्हा शांत होतो तेव्हा त्याला खडे मारायचा प्रयत्न करू नये. शांतपणे आता हळूहळू, वाघाचं जेव्हा पोट भरलेलं असतं तेव्हा तो शिकार करायला मग जात नाही. माझं पोट भरलं, आता काय मला शिकार करायची नाही. मी आता हळूहळू दबक्या पावलाने फक्त इकडे तिकडे पाहून नजरेनेच काम होऊन जाईल एवढं नजर आपली आहे. आपल्याला आता फक्त विकास करायचा आहे आणि या विकासाच्या माध्यमातून या संगमनेर तालुक्याच्या गोरगरीब जनतेला एक विश्वास आपण दिलाय.
मी आजही परत एकदा आभार मानेल या देशाचे प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदीजींचे, या राज्याचे मुख्यमंत्री माननीय एकनाथ शिंदे साहेबांचे, उपमुख्यमंत्री आमचे नेते फडणवीस साहेबांचे, अजितदादा पवार साहेबांचे आणि त्यांनी खरं या परिवर्तनाचा पाया रचला असे आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांचे. हे विकासाच्या माध्यमातून झालेलं परिवर्तन, याचा पाया त्यांनी रचला आणि त्याच्यावर आता इमारत बांधायचं काम अमोल आणि मी आणि सर्वांना बरोबर घेऊन एकत्रितपणे करू. माझी परत एकदा पुढाऱ्यांना विनंती आहे, सगळ्यांना विनंती आहे की जेवढे संदीप तू पण पुढाऱ्यांमध्ये मोडतो, तुम्हाला सगळ्या पुढचा कुठलाही कार्यक्रम असेल,